कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी या मागणीसाठी अखिल भारतीय कामगार संघाच्या वतीने सोमवारी 17 ऑगस्टला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। 17 ऑगस्ट हा देशभर मागणी दिन म्हणून पाळण्याचा निर्णय भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले। कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, आर्थिक न्याय, योग्य वेतन, कामगारांची प्रतिष्ठा, चांगल्या कामाच्या सुविधा तसेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयांवरून वाढवून महागाई भत्त्यासह 7500 रुपये प्रति महिना करावी आणि ती आयुष्मान भारत योजनेशी जोडावी अशी मागणी करण्यात आली। तसेच EPF, ESIC आणि बोनससाठीची कमाल वेतन मर्यादा दुप्पट करावी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, ग्रॅज्युइटीची गणना 15 दिवसांऐवजी 30 दिवसांच्या वेतनानुसार करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कंत्राटी कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन लागू करावे, वाढत्या महागाईनुसार किमान वेतनात वाढ करावी, तसेच अंगणवाडी, आशा, मध्यान्ह भोजन, NHM यासह विविध योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। बँकांमध्ये 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करावा, कामगार विरोधी तरतुदींमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, हेवी इंजिनिअरिंग कंपनी रांची तसेच 8 राज्यातील 23 राष्ट्रीय वस्त्रोद्योग गिरण्यांमधील कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या। भारतीय जीवन विमा महामंडळातील विकास अधिकाऱ्यांना नोकरीची सुविधा देऊन कोणत्याही प्रकारची बडतर्फी अथवा वेतन कपात करू नये, कनिष्ठ आणि वरिष्ठ सहाय्यकांच्या 4थ्या वेतन आयोगापासून प्रलंबित वेतन विसंगती दूर करून दोन्ही पदांचे एकत्रीकरण करावे अशी मागणीही करण्यात आली। कामगारांच्या या मागण्यांवर केंद्र सरकारने संबंधित मंत्रालये, विभाग आणि प्राधिकरणांना आवश्यक निर्देश देऊन ठोस आणि तातडीची कार्यवाही करावी, तसेच कामगार प्रतिनिधींसोबत चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नमस्कार, मी किरण मिलगीर, महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघ सरचिटणीस। आपल्या भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आज 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर कामगारांच्या हितासाठी देशव्यापी आंदोलन होणार आहे। संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 550 पासून अधिक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। भारतीय मजदूर संघाचं एवढंच म्हणणं आहे की आज कामगारांच्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत, लेबर कोडमध्ये बदल झालेले आहेत, परंतु कामगारांना त्याच्यामध्ये न्याय मिळत नाहीये। आज महागाईनुसार पगार वाढला आहे पण कामगारांच्या वेतन मर्यादा वाढलेल्या नाही, बोनसची मर्यादा वाढलेली नाही, ते 21,000वरून 42,000वर व्हावी। त्यामुळे कामगार वर्ग त्याच्यामध्ये येऊन त्यांना बोनस आणि ESI बेनिफिट मिळतील। आजही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणणाऱ्या राज्यामध्ये सुद्धा आज कामगारांना कुठली सामाजिक सुरक्षा सुविधा, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीये। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी याच्यासाठी ESIच्या अंतर्गत जे बेनिफिट मिळतात ते आज मिळत नाही, पुरेशा प्रमाणात सवलती मिळत नाहीत, त्या मिळण्याची आवश्यकता आहे। त्यानुसार त्यांची वेतन मर्यादा आणि ESIचे बेनिफिट पण त्यांना मिळायला हवेत। दुसरा असा आहे की आज बँकिंग क्षेत्रामध्ये आज 12-12 तास काम करायची वेळ येते। सगळ्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना सेकंड 4 सुट्टी असते, काहींना शासकीय सुट्ट्या मिळतात, पण बँकिंग सेक्टरमध्ये आज 5 दिवसाचा आठवडा काढायची गरज आहे, कारण 12-12 तास काम चालू आहे। त्यामुळे 5 दिवसाच्या आठवड्याची आमची मागणी आहे। आज असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत, मग अंगणवाडी आहे, घरेलू आहे, आशा वर्कर आहेत, त्यांना कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत, कारण कामगार कायद्यामध्ये कामगार म्हणून त्यांची व्याख्याच नाही। आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांना कामगार कायद्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आज जवळपास देशभरामध्ये 90% असंघटित कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, त्या सगळ्यांना कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। आणि म्हणूनच या सगळ्या मागणीसाठी केंद्र सरकारलाही आणि राज्य सरकारलाही आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही इशारा देऊ इच्छितो की या सगळ्या आमच्या कामगारांच्या न्याय हक्का मागण्या जर आपण केले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू। गल्ली ते दिल्लीपर्यंत आमचं आंदोलन राहील आणि सरकारला आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आमचं कामगारांचं जे आंदोलन आहे ते कामगारांच्या न्याय हक्का मागण्यासाठी आहे। आम्ही अराजक माजवणारी कामगार संघटना नाही, भारतातली आज देशभरातली एकमेव राष्ट्रभक्त संघटना आहे
आज कामगारांसाठी चालवलेली कामगारांची चळवळ म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे कंत्राटी कामगार असो, राज्य लिपिक असो, या सगळ्या कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आज आम्ही धरणं आंदोलन सगळ्या ठिकाणी देशभरात होतंय आणि आमचा कामगारांचा बुलंद आवाज सरकारपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. सरकारला एकच विनंती आहे की या संदर्भामध्ये वीज कंत्राटी कामगार असो किंवा वीज कामगार असो, त्यांच्यामध्ये त्यांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू असणं आहे. त्यांच्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये त्यांना न्याय मिळणं आहे. प्रायव्हेट कंपन्या खाजगीकरण जे उद्योग चालवला आहे, कामगारांवर अन्याय होतो, तो थांबवला पाहिजे. एवढंच आमचं या निवेदनातनं मागणी आहे. कलेक्टरला या निमित्तानं आज पंतप्रधान आणि सममंत्र्यांना आम्ही निवेदन देत आहोत. त्यांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्याचा विचार करावा एवढा आवाहन मी या निमित्तानं करतो. धन्यवाद.